राज्याची धाकटी पंढरी, ज्या गडाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्याच गडासंदर्भात मी बोलणार आहे. ज्या गडाचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये केला जातो, एक म्हणजे नारायणगड आणि दुसरा म्हणजे भगवानगड. मात्र संपूर्ण परिसरामध्ये नारायणगडाची मोठी ओळख आहे, महाराष्ट्रामध्ये मोठी ओळख आहे. आणि याच गडावरती जवळपास 350 एकरावरती मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा झाला होता. नारायणगडाचा उगम कसा झाला, नारायणगडाची सुरुवात कशी झाली हे काय सांगायची गरज नाही. मात्र माझ्यासोबत काही जे लोकांना माहीत नाही नेमकी नारायणगडावरती नेमकी काय आहे, आणि त्याचबरोबर दरवर्षी एक महादेवाची पिंड देखील या ठिकाणी उगम पावते. त्या माझ्या सर्व बोलण्यासाठी गडाचे महंत आहे शिवाजी महाराज. बाबा, गडाची स्थापना कशी झाली, सुरुवात कशी झाली नेमकी? या ठिकाणी गडाचे मूळ पुरुष आमचे परमपूजनीय महंत गुरुवर्य नगद नारायण महाराज हे नाथ महाराजांची ही गुरु शिष्य परंपरा ही नारायणगडाची चालत आलेली आहे. आणि हे मूळ पीठ भगवान शंकराचं हे स्वयंभू दैवत नगद नारायण बाबाने पूर्वी अरण्य होतं. या अरण्यामध्ये एक तपश्चर्या केली आणि तपाची ताकदच काय असते, परमार्थात तप असावं. आणि तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला आणि आमच्या नगद नारायणाला भेट दिलेली आहे पांडुरंग परमात्म्याने, आणि आशीर्वाद दिला. जो या नारायणगडाची सेवा करीत त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नगद नारायण हे मूळ पुरुष आहे. आणि म्हणून परंपरा ही गुरु शिष्य परंपरा ही चालत आलेली आहे. नगद नारायण नंतर परमपूजनीय गुरुवर्य महंत महादेव महाराज, नंतर दादा महाराज, नंतर गोविंद महाराज, नंतर नरसू बाबा, नंतर महादेव महाराज, नंतर माणिक महाराज, नंतर महादेव महाराज, अशी गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आणि आमची ही 9वी गादी आहे. आतापर्यंत 8 महंत होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा या गडाची जोपासना केली आणि सर्व समाजाची सेवा केली. आणि आम्हाला सुद्धा सर्व समाज सहकार्य करतो, म्हणून नारायणगडचा एवढा मोठा विकास चालू आहे. नक्कीच गडाची आज 9वी गादी आहे, तुम्ही महंत म्हणून आहेत. मात्र उत्तराधिकारी देखील संभाजी महाराजांना निवडलेला आहे. दसरा मेळावा या गडावरती झालेला आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुक लागली होती नेमकी नारायणगड नेमकी काय आहे व नारायणगडावरती नेमकी काय येते ह्या संपूर्ण बाबीवरती बाकी देखील महाराष्ट्रामध्ये माहीत झालं पाहिजे. आणखी तुमच्यासाठी एक विशेष म्हणजे या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी देखील राजकीय मंडळी येतात जातात. मात्र गडावरनं एक सामाजिक सलोखा तुम्ही संदेश काय देणार आहात? नारायणगडावरून हाच संदेश आहे. आम्हाला मोलाचं सहकार्य आमच्या भाविकाचं आहे आणि शासनाने सुद्धा आता मोठं सहकार्य केलेलं आहे. फडणवीस साहेबांनी आता 25 कोटी निधी टाकलेला, ते कामं चालू आहेत, होत आहेत. त्याचा विकास कामाचा समारोप करण्यासाठी आम्ही आता फडणवीस साहेबाला सुद्धा आमंत्रित करण्यात येत आहे. आणि म्हणून ही नारायणगडाची घोडदौड चालूच आहे. सर्वात मोठं सहकार्य आमच्या भाविक भक्तांचं आहे. आणि म्हणून दसरा मेळावा सुद्धा जरांगे पाटलांनी आपल्या आव्हानाने भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अनेक ठिकाणावरून या महाराष्ट्रातून मंडळी या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी आली होती. नक्कीच. दुसरा एक माझा शेवटचा प्रश्न आहे. बाबा, आपल्या संप्रदायाला मोठी परंपरा आहे, बीड जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. 2च गड म्हणून या ठिकाणी ओळखले जातात, एक नारायणगड आहे आणि दुसरा म्हणजे भगवानगड आहे. दोनही गडाचा समतोल कायम आहे किंवा दोघंही बाबा एकमेकांसोबत येतात, बसतात, चर्चा होते. मात्र सध्याला बीड जिल्ह्यामधलं चाललेलं वातावरण म्हणजे आपण सगळं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, हे टिकण्यासाठी एक सामाजिक संदेश काय असणार आहे? आता या ठिकाणी अनेक गड फळं आहेत. भगवानगड आहे, नारायणगड आहे, मच्छिंद्रगड आहे, गैनाथगड, अनेक गड आहेत. आमचा हेतू समाजाला प्रबोधन हेच असतं की सर्वांनी एकत्रित नांदात. आणि एरवी व्यवहारामध्ये तुम्हाला कोण्या पक्षात जायचं असेल ते ज्याने त्याने जावं. फक्त आमचा वारकरी संप्रदाय हा संदेश देत आहे की आपापल्या गावामध्ये जाती धर्म टाळून सर्वांनी एकत्रित या आणि गुण्या गोविंदाने नांदा, हा आमचा वारकरी संप्रदायाचा नारायणगडावरून संदेश देण्यात येत आहे. पाहतोय नारळी 100 एकरामध्ये नियोजन कशा पद्धतीचं सप्ताह असणार या वर्षीचा? श्री क्षेत्र संस्थान नारायणगड हा नारळी अखंड हरिनाम सप्ताह क्रमांक 73 मौजे तांबा राक्षस भवन तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये याचं नियोजन चाललेलं आहे. 17-18 लाखाचा नुसता मंडप आहे. आणि सर्व बीड जिल्ह्यातील परिसरातील भाविक या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये
अगदी मोठ्या उत्साहाने येतात, सेवा करतात. आणि या मौजे तांबा राक्षस भवन या ग्रामस्थांनी सुद्धा सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या भाविकांचं जेवण्याची सोय केलेली आहे, त्याचप्रमाणे पाण्याची सोय केलेली आहे, राहण्याची सोय केलेली आहे. आणि डॉक्टरच्या सुद्धा काही टीम बोलवलेले आहे, शिबिर बोलवलेलं आहे. म्हणून त्यांच्या मानाने जाहिरात तर भरपूर केलेलीच आहे, परंतु येणाऱ्या समाजाची सुंदर अशी व्यवस्था व्हावी आणि या हेतूने त्यांनी सुद्धा आपापल्या परीने सर्व व्यवस्था केलेली आहे. मात्र या वर्षी आगळं वेगळं पण आणलेलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि तुम्ही दोघंही नारायणगडावरनं हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी जाणार, ज्या ठिकाणी सप्ताह होतोय तांब्याचं राक्षस भवन इथं एक वेगळे आगळं वेगळं तुम्ही या ठिकाणी फुलं देखील टाकण्याचा कार्यक्रम हेलिकॉप्टरनं होणार आहे. आता आम्ही तर त्यांना प्रतिबंध केला होता, हे हेलिकॉप्टर नको, पण आग्रह ग्रामस्थांचा नाही आलंच पाहिजे. आता आमची भूमिका ही आहे की गोरगरीब ऊसतोड मंडळी असतील, त्यांनी 2 रुपये दिलेले असतात, म्हणून आवश्यक तेवढं निधी गोळा करून खर्च करावा हा आमचा हेतू असतो. परंतु ग्रामस्थांनी खूपच आग्रह केल्यामुळं आम्ही सुद्धा त्यांना परवानगी दिली आणि नारायणगडावर प्रथमच 5 प्रदक्षिणा घालून नगद नारायणाच्या समाधीवर पुष्पवृष्टी अगोदर होणार आहे आणि नंतर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा पुष्पवृष्टी होणार आहे. म्हणून त्यांचं आग्रहाचं निमंत्रण म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे. जरांगे पाटील सुद्धा आमच्याबरोबर आहेत. बाबा, ज्या वेळेस धर्मसंकट येईल त्यावेळेस संप्रदाय धावून जातो. बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं वातावरण पाहता आणि राजकीय सलोखा किंवा जातीय सलोखा पाळण्यासाठी किंवा संप्रदाय वारंवार समोर आलेला आहे, या संदर्भात तुमचं काय गडाच्या वतीनं आव्हान असणार आहे? आमचा वारकरी संप्रदायाचं आव्हानच असं आहे, आमचा वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा गड आहे. सर्वच गडं फडं आता हे काही दूषित वातावरण होत असतं समाजात, म्हणून आम्ही सुद्धा ते निवळण्याचा प्रयत्न करत आहोत. बाबा रे, आपण सर्व एक आहोत, एका ताटात जेवायचं, एका बांधाला नांदायचं. म्हणून काय जो असेल ह्या जाती धर्म एकमेकाचा द्वेष मत्सर बाजूला सारा आणि यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची आमची भूमिका ही आहे. पण समाज इतका अवघड आहे, समाज आपापल्या मनाने आपापल्या परीने वागत असतो, म्हणून त्यांना आळा घालण्याची सुद्धा आमच्याकडे रीत आहे, पद्धत आहे आणि आम्ही प्रतिबंध करू शकतो. नक्कीच सध्याचं बीड जिल्ह्यामधलं चाललेलं वातावरण आणि ते बघता संपूर्ण लोकांनी सामाजिक संदेश जे आहे ते बाबांनी दिलेला आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन नांदावा असा देखील त्यांनी संदेश दिलेला आहे. कुठल्याही पद्धतीचा जाती धर्म न करावा. नारायणगडावरून असा संदेश देतो की सर्व लोकांना, सर्व समाजाला हे दार खुले आहे असं देखील आव्हान बाबांनी केलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीत, नारायण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.